नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम कोकणी बॉडी बिल्डर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत श्रीदेव राधाकृष्ण मंदिर हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, ज्याला आपण दिंडी दिवस म्हणतो। आणि हा दिवस खूप खास आहे कारण सर्व गावकरी एकत्र येऊन हा दिंडी दिवस साजरा करतात भक्तिमय वातावरणात आणि आनंदमय वातावरणात। सो सगळेजण एकत्र येणार आहेत, सर्व गावातील मंडळी एकत्र येणार आहे आणि शालेय विद्यार्थ्यांचा लेझिम नृत्य आणि देखावा पण आहे। सो या व्हिडिओद्वारे तुम्हाला तेही बघायला भेटेल। सो आपण जातोय आता फोंडाघाट येथे श्रीदेव राधाकृष्ण हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी। तर मित्रांनो, दिंडी आलेली आहे आपल्या फोंडा स्टँड मध्ये आणि इथून दिंडीची सुरुवात होणार आहे। भव्य रंगीत संगीत दिंडी संत रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप। सुरुवातच करत होतो अजून एक खेळाची मूर्ती आता आठवा हेच आपलं कुटुंब। पण या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे ही सगळी त्याचीच कृपा। मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता ना, त्याला इतरास कुठं म्हणते मी, पण तो छोट्या लेकराकडे जरा लक्ष द्याल की नाही? आवड ज्या भक्तीने तुम्ही त्या इथ्याच्या मूर्तीला लोणी लावताना त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी, नाही तर त्याच्या वाटेला येते माती। तुम्ही विनाकारण वाद घालत आहात। हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते, संसाराच्याकडे लक्ष ठेवा। आणि हो, मी येईपर्यंत त्या इथ्यापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत। आले मी। श्री हरी विठ्ठल, काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी मी करून देत असते आणि आता विठ्ठलाला रागही करते। तो म्हणावा, विठ्ठला तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतके जणाखाली आहेत। चला आता काय मला करणार? म्हणून तिला बी ठेवू नको आणि उभा राहायला लागतात।
आता दिंडी देवळाकडे जाणार आहे आणि तिथे देखावा सादर करणार आहेत. आज वर्कआउट नाही, आज दिंडी उद्यापासून वर्कआउट. मित्रांनो, भरपूर उत्साहाने नागरिक जमा झाले आहेत देवळाकडे आणि आपण आता देवळाकडे जातोय.
म्हणजे चोरी तूच केली आहे असं दिसून येत आहे. यांना कसं सांगू की तू मला सहाय्य करतो. तू काल रात्री माझ्या मदतीला माझ्या झोपडे झाला होता हे कोण खरं माने. पंत महोदय, आम्ही हिला मुद्दे मला सहित पकडलेले आहे, तेव्हा तुम्हाला माझं निक्षून सांगणे आहे, हिला जबरदस्त शिक्षा व्हायलाच हवी. शांत बसा. ज्या अर्थी जनीच्या झोपडीत देवाचे दागिने सापडले आणि देवाच्या अंगावर जनीची गोधडी, त्या अर्थी जनीनेच मंदिरात गुपचूपपणे शिरून देवाची चोरी केली. शिवाय तिचं शांत राहणं म्हणजे तिच्या गुन्ह्याची एका अर्थी तिने दिलेली कबुलीच आहे. या तिच्या घोर पातकासाठी मी या गावचा पंच म्हणून तिला सुळावर चढून देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा देत आहे. सो मित्रांनो, सकाळचे वाजले 4:30 आणि अजूनही दिंडी सुरू आहे. मी आता आलो आहे जिममध्ये, थोडा वेळ वर्कआउट करणार आहे आणि मग घरी जाणार आहे, कारण आज संडे आहे. तर आजचा एकंदरीत व्हिडिओ असा होता. सुरुवातीला आपण शालेय विद्यार्थ्यांचा देखावा आणि लेझिम नृत्य बघितलं, त्यानंतर मग देवळात भजन कीर्तन ऐकलं, नंतर बालगोपाळ मंडळाचे देखावे आणि जल्लोष बघितला आणि त्यानंतर मग आता जिममध्ये आलो आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.